शनिदेव म्हणतात, मी कोणाला श्रीमंत बनवतो आणि कोणाला कंगाल. शनिदेव म्हणतात, मी कोणत्या लोकांना कंगाल करतो आणि कोणत्या लोकांना श्रीमंत करतो. आजची कहाणी खूप महत्त्वपूर्ण आहे. असं म्हणतात की स्वर्गलोकी एकदा माता लक्ष्मी आणि शनिदेव दोघांमध्ये वाद होतो. माता लक्ष्मी म्हणाली, मी मोठी आहे, आणि शनिदेव म्हणाले, मी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये जेव्हा निर्णय होऊ शकला नाही की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे, तेव्हा त्यांनी पृथ्वीवर असलेल्या राजाला त्यांना निर्णय देण्यास सांगितले. त्यावेळी पृथ्वीवर प्रयागराजमध्ये श्रीवत्स नावाचा एक राजा राहत असे. तो त्याच्या न्यायासाठी दूर दूरपर्यंत प्रसिद्ध होता. शनिदेव आणि माता लक्ष्मी राजा श्रीवत्स यांच्याजवळ गेले आणि भांडणाचे कारण सांगितले. आमच्यामध्ये हे सिद्ध होत नाही की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. कृपया तुम्ही ते ठरवून सांगा. शनिदेव आणि माता लक्ष्मीचं बोलणं ऐकून राजा श्रीवत्स मोठ्या संकटामध्ये सापडले की दोघांमध्ये कोणाला मोठं सांगावं. जर शनिदेवांना श्रेष्ठ म्हटलं तर माता लक्ष्मी नाराज होईल, आणि माता लक्ष्मी नाराज झाली तर राज्यातील सगळे धन, वैभव, संपदा नष्ट होईल. आणि जर शनिदेवांना नाराज केले तर शनिदेव त्यांच्या कोपामुळे सगळे नष्ट करतील. राजा जेव्हा कोणत्याही निर्णयावर पोहोचला नाही तेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांना 1 महिन्यांची वेळ देऊन निघून गेले आणि म्हटले की आम्ही 1 महिन्यानंतर येऊ, तोपर्यंत तू खूप विचार करून ठेव. शनिदेव आणि माता लक्ष्मी निघून गेल्यानंतर राजाची झोप उडाली. तो प्रत्येक क्षणी हाच विचार करून काळजीत पडला की 1 महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी येतील तेव्हा ते कोणाला श्रेष्ठ म्हणतील, काय निर्णय देतील. त्यांच्यासमोर खूप बिकट परिस्थिती होती. राजाला माहीत होतं की एकाला श्रेष्ठ म्हटलं तर दुसऱ्याला राग येईल, आणि त्यामुळे त्यांच्या राज्यावर मोठं संकट येऊ शकतं. राजाची चित्रांगना नावाची एक पतिव्रता राणी होती. पतीला काळजीमध्ये पाहून राणीने विचारले, महाराज, तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे काळजीमध्ये आहे? कृपया तुमचे दुःख मला सांगा. राजाने त्याच्या पत्नीला सगळे सांगितले. राणीने राजाला एक सल्ला दिला, तुम्ही तुमच्या तोंडून कोणालाही श्रेष्ठ म्हणू नका. आपल्या आपल्या जागी दोघेही श्रेष्ठ आहेत. त्यांच्या छोट्या मोठ्याचा निर्णय त्यांच्यावरच सोपवा. तुम्ही एक काम करा, एक सोन्याचे आणि एक चांदीचे सिंहासन बनवा. दोघांचेही सिंहासन तुमच्या सिंहासनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवा. सोन्याचे सिंहासन तुमच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला ठेवा आणि चांदीचे सिंहासन तुमच्या सिंहासनाच्या डाव्या बाजूला ठेवा. 1 महिन्यानंतर जेव्हा माता लक्ष्मी आणि शनिदेव येतील तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या उजव्या बाजूला बसतील, कारण त्या माता स्वरूप आहे, आणि शनिदेव तुमच्या डाव्या बाजूला बसतील. जेव्हा ते विचारतील तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नका. जेव्हा ते सारखं सारखं विचारतील तेव्हा त्यांना सांगा, तुम्ही तुमच्या श्रेष्ठतेचा निर्णय स्वतःच घेतला आहे. मी काय उत्तर देऊ? राणी चित्रांगणाचं बोलणं राजाला बरोबर वाटलं. 1 महिन्यानंतर जेव्हा लक्ष्मी माता आणि शनिदेव राजाकडे आले तेव्हा तसेच झाले जसे राणीने सांगितले होते. माता लक्ष्मी सोन्याच्या सिंहासनावर बसली आणि शनिदेव चांदीच्या सिंहासनावर. जेव्हा त्यांनी आपल्या श्रेष्ठतेचा निर्णय राजाला मागितला तेव्हा राजा म्हणाला की तुम्ही दोघांनीही स्वतःच तुमच्या छोट्या मोठ्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मी काय बोलू शकतो? हे ऐकून शनिदेव खिन्न होऊन निघून गेले. माता लक्ष्मीने राजाला म्हटले, पुत्र, शनिदेव तुझ्यावर नाराज झाले आहे आणि त्यांच्या कोपामुळे तुझ्यावर मोठे संकट येऊ शकते. पण तू काळजी करू नको, मी तुझ्याबरोबर आहे. शनिदेवांनी राजावर असा कोप केला की त्यांच्या राज्यामध्ये मोठा दुष्काळ पडला. लोक उपाशी मरू लागले. सगळे लोक त्यांचे राज्य सोडून
दुसऱ्या राज्यात जाऊ लागले. राजाला त्याच्या राज्याची अशी दुर्दशा पाहवली नाही. 1 वर्षानंतर राजाने त्याचे राज्य सोडून देण्याचा विचार केला आणि राजा त्याची पत्नी चित्रांगनाला घेऊन महलातून निघून गेला. एका फडक्यामध्ये त्याने हिरे, दागिने, पैसे बांधून घेतले. त्यांनी असा विचार केला की जिथे राहू तिथे अडचणींमध्ये हे उपयोगी येईल. हे सगळे विकून आपण राहू. ते घरातून निघालेच होते. त्याचवेळी भयंकर वादळ आले. सगळीकडे अंधार पसरला. त्या अंधारामुळे ते रस्ता चुकले. कुठे जावे हे त्यांना समजत नव्हते. तेव्हा माता लक्ष्मी छोट्या कन्येचे रूप घेऊन येते आणि दिव्याच्या साह्याने त्यांना एका नदीकिनारी पोहोचवते. त्यांना नदीवर सोडून माता लक्ष्मी तिथून निघून गेली. आता त्यांच्यासमोर अडचणी होती की नदी कशी पार करायची. ते असा विचारच करत होते. त्याचवेळी शनिदेव एका नाविकाचा वेश घेऊन आले. नाव घेऊन त्या किनाऱ्याला पोहोचले जिथे राजा राणी उभे होते. राजाने नाविकाला नदी पार जाण्याची विनंती केली. नाविक म्हणाला, मी तुला पलीकडे पोहोचवून तर देईल, पण माझी नाव खूप कमजोर आहे. यामध्ये एका वेळी एकच माणूस बसू शकतो. राजा म्हणाला, मग एकेकाला नेऊन सोड. आधी तर नाविक राणीला नदी पार पोहोचवून आला, मग राजाला घेऊन गेला. तिसऱ्या वेळी नाविकाने राजाची पैशांची आणि सोन्याची पिशवी ठेवली, पण तो नाविक म्हणजे शनिदेव होते. त्यामुळे ते धन आणि पैसे घेऊन नदीच्या मध्यातून गायब झाले. आता तर राजाजवळ जे धन होते तेही राहिले नाही. जेवणाचे संकट उभे राहिले. राजा मोठा हिमती होता. देवाची इच्छा समजून तो तिथून पुढे जायला निघाला. चालत चालत तो एका गावामध्ये पोहोचला. त्या गावामध्ये लोक जंगलातून लाकूड आणून ते विकत असत. राजासुद्धा त्याच्या राणीबरोबर त्या गावात राहू लागला आणि लाकडं विकून त्याचा उदरनिर्वाह करू लागला. लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे त्याला जंगलामध्ये चंदनाची बाग सापडली. राजाने चंदनाचे लाकूड विकून खूप पैसा कमावला. आता तो सुखाने जगू लागला. राजा आणि राणीला सुखी बघून शनिदेवांनी एक नवीन खेळ खेळला. एक व्यापारी होता जो त्या गावातून चंदनाचे लाकूड घेऊन दुसऱ्या राज्यात विकत असे. एक दिवस त्याचे जहाज त्या नदीकिनारी फसले होते. त्याने जहाज चालवण्याचे खूप प्रयत्न केले, पण जहाज जागेवरून हलले नाही. व्यापाऱ्याला समजत नव्हते की काय करावे. तेव्हा शनिदेव एका ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या व्यापाऱ्याजवळ आले आणि म्हणाले, तुझे जहाज तर चालेल जर एखादी पतिव्रता स्त्री तुझ्या जहाजाला हात लावेल. व्यापाऱ्याने तसेच केले. गावातील स्त्रियांना बोलावले. सगळ्यांनी जहाजाला हात लावला, पण जहाज तरीही हलले नाही. कोणीतरी सांगितले की गावामध्ये अजूनही एक स्त्री बाकी आहे जी इथे आली नाही. व्यापारी स्वतः तिच्या घरी गेला. ती स्त्री दुसरी कोणी नाही तर राणी चित्रांगना होती. व्यापाऱ्याने जेव्हा राणीजवळ निमंत्रण पाठवले तेव्हा राणीने तिथे जायला नकार दिला आणि म्हटली की यावेळी माझे पती जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेले आहे. मी तुझ्या जहाजाजवळ येऊ शकत नाही. व्यापाऱ्याच्या माणसाने परत जाऊन त्याला सगळी हकीकत सांगितली. व्यापाऱ्याला समजले की ही स्त्री पतिव्रता आहे आणि हीच त्याची जहाज चिखलातून काढू शकते. तो परत तिच्या घरी गेला. त्यावेळी राजा घरीच होता आणि त्यामुळे त्यांनी निमंत्रण स्वीकारले. जेव्हा राजा आणि राणीला सांगितले की त्यांनी जहाजाला हात लावावा ज्यामुळे जहाज चिखलातून निघेल, तेव्हा राणीने तिच्या पतीच्या सांगण्यावरून जहाजाला हात लावला आणि जहाज हलू लागले. त्यावेळी व्यापाऱ्याच्या मनामध्ये वाईट विचार आले आणि त्याला वाटले की मी या स्त्रीला घेऊन जाऊ शकतो, म्हणजे जहाज परत कुठे अडकले तर मी ते काढू शकतो. असा विचार आल्याबरोबर त्याने चित्रांगनाला जहाजामध्ये बसवले
आणि जहाज घेऊन निघून गेला. राजा ओरडत राहिला, पण तोपर्यंत जहाज खूप दूरवर गेले होते. त्यावेळी राणीने सूर्यदेवाला प्रार्थना केली की तिचे रक्षण करण्यासाठी तिला कोडी बनवावे. तिची प्रार्थना भगवान सूर्यदेवांनी ऐकली. त्यावेळी राणीच्या शरीरावर कोड उठले, ती कुरूप झाली. इकडे राजा रडत रडत नदी किनाऱ्यावरून निघून गेला. त्याला हीच आशा होती की जहाज परत या बाजूने गेले तर तो त्याच्या पत्नीला सोडवेल, पण त्याला जहाजाची कोणतीही माहिती मिळाली नाही. तेव्हा राजा नदी किनारी आश्रमातील साधू लोकांबरोबर राहू लागला. राजा त्या साधूंची सेवा करत असे, त्यांच्या गायी चरायला नेत असे आणि गोवऱ्या बनवत असे. त्या गोवऱ्यांचे लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे सोनं बनत असे. अशा प्रकारे राजाजवळ खूप सोनं जमलं. एक दिवस तोच व्यापारी जो राजाच्या पत्नीला घेऊन गेला होता, त्याचं जहाज त्याच नदी किनारी आलं. राजाने व्यापाऱ्याला ओळखलं. त्याने व्यापाऱ्याला सोन्याची वीट दाखवून म्हटले, जर व्यापारी त्याला बरोबर घेऊन गेला तर ते सोनं तो व्यापाऱ्याला देईल. व्यापाऱ्याने राजाला ओळखलं, पण सोन्याच्या लालचेमुळे राजाला जहाजामध्ये बसवले आणि सोनंसुद्धा जहाजामध्ये ठेवलं. जहाज थोडं पुढं गेलं तेव्हा व्यापाऱ्याने राजाला पाण्यामध्ये फेकलं. राजाचा आवाज राणीने ऐकला आणि तिने लगेच एक वस्तू पाण्यामध्ये टाकली. त्या वस्तूच्या आधाराने राजा एका पुलाजवळ पोहोचला. तिथे असलेल्या लोकांनी राजाला विचारले, तो कोण आहे आणि कशासाठी इथे आला आहे? तेव्हा राजा म्हणाला की मी एक खूप दुःखी माणूस आहे. माझ्याजवळ काहीही शिल्लक राहिलं नाही. त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी राजाला पकडले आणि त्यांच्या राजाकडे घेऊन गेले. राजाने दुसऱ्या राजाकडे नोकरी मागितली. तेव्हा तेथील राजाने त्याला माळीची नोकरी दिली. राजाची मुलगी होती, तिच्यासाठी एक सुंदर गजरा एक माळीन रोज घेऊन येत असे. एक दिवस मुलीने माळिनीला विचारले, आजकाल गजरे कोण बनवत आहे? खूप सुंदर गजरे असतात. माळिनीने राजकुमारीला सांगितले की एक नवीन नोकर आला आहे जो गजरे बनवतो. जेव्हा तिने नोकर बनलेल्या राजाला पाहिले तेव्हा ती त्याच्यावर मोहित झाली आणि तिने राजाबरोबर लग्न करण्याचा हट्ट केला. राजाने खूप समजावून सांगितले, पण राजकुमारीने जेव्हा ऐकले नाही तेव्हा राजाने दोघांचा विवाह करून दिला आणि जंगलामध्ये एक घर दिलं. हळूहळू वेळ निघून गेला. काही दिवसानंतर राजा श्रीवत्सने राजकुमारीला म्हटले की असं रिकामं बसून माझं मन लागत नाही. तुझ्या वडिलांना सांग मला जहाजावर काम द्या. राजकुमारी तिच्या वडिलांना म्हणाली आणि तिच्या वडिलांनी ते लगेच मान्य केले. अशा प्रकारे जेव्हा 7 वर्ष निघून गेले, शनिदेवांचा प्रभाव संपू लागला. एक दिवस व्यापाऱ्याचे जहाज तिथूनच जात होते. तेव्हा श्रीवत्सने त्या जहाजाला थांबवून त्याला पुढे जाण्यापासून थांबवले. व्यापाऱ्याला ते पाहून खूप राग आला. तो लगेच तक्रार घेऊन राजाकडे गेला. राजाने जेव्हा श्रीवत्सला विचारले, व्यापाऱ्याच्या जहाजाला का जाऊ देत नाही, तेव्हा राजा श्रीवत्स म्हणाला की या व्यापाऱ्याजवळ माझं सोनं आहे, तो माझं सोनं देत नाही. राजा श्रीवत्सला म्हणाला, तुझ्याजवळ काय पुरावा आहे की ते सोनं तुझंच आहे? तेव्हा श्रीवत्स म्हणाला की त्या व्यापाऱ्याला सोनं घेऊन दरबारामध्ये बोलवा. त्या सोन्याच्या विटा एका बाजूने जोडलेल्या आहेत. जर व्यापाऱ्याने त्या विटा उघडल्या तर त्या सगळ्या विटा त्याच्या, आणि जर त्याने विटा उघडल्या नाही तर त्या विटा मी उघडून दाखवेल. व्यापाऱ्याला दरबारामध्ये बोलवून सांगितले गेले की विटा तुझ्या असतील तर त्या उघडून दाखव, आणि जर तुला उघडता आल्या नाही तर त्या विटा तुझ्याकडून घेतल्या जातील. व्यापारी संध्याकाळपर्यंत त्या विटांना उघडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला एकही वीट उघडता आली नाही. शेवटी राजा श्रीवत्साची वेळ आली.
आणि काही मिनिटातच राजाने त्या विटा उघडल्या. तेव्हा राजाने विचारले, तुम्ही कोण आहे? तेव्हा श्रीवत्सने सगळी कहाणी सांगितली. माझी पत्नी चित्रांगणाला या व्यापाऱ्याने पळवून नेलं आहे. कृपया मला माझी राणी परत मिळवून द्या. तेव्हा राजाने व्यापाऱ्याला सांगून लगेच चित्रांगणाला पालखीमध्ये बोलवून घेतले आणि व्यापाऱ्याला पकडून शिक्षा दिली. चित्रांगणाने परत सूर्यदेवांना प्रार्थना केली. त्यांनी माझं रूप मला परत द्यावं. भगवान सूर्यदेवांच्या कृपेमुळे राणी पुन्हा सुंदर झाली. राजाने आदरपूर्वक खूप धन आणि पैसा देऊन श्रीवत्सला निरोप दिला. त्याबरोबरच चित्रांगणाला सुद्धा त्याची मुलगी मानलं. राजा आपल्या राज्यात परत आला आणि परत राजसिंहासनावर बसला. एक दिवस शनिदेवांनी प्रकट होत राजा श्रीवत्सला म्हटले, राजा, आमच्या दोघांची स्पर्धा हे तर एक नाटक होते. आम्ही तुमची परीक्षा घेत होतो. आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या लोकांचा नाश होत नाही. एक, अडचणींमध्ये सुद्धा जे लोक आपल्या धर्म आणि सत्याचा त्याग करत नाही त्यांचं कधीही वाईट होत नाही. देवतासुद्धा त्यांची मदत करतात. 2, गरिबी आल्यानंतरसुद्धा जो अनितीच्या मार्गावर चालत नाही देवता त्याच्यावर नेहमी कृपा करतात. मी त्याचं कधीही वाईट करत नाही आणि त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा नेहमी राहते. 3, धनसंपत्ती असूनसुद्धा जो गर्व करत नाही, वृद्ध आणि गुरुजनांचा जो अपमान करत नाही, मी कधीही त्याचं वाईट करत नाही. त्याची नेहमी मदतच करतो. माझ्या कृपेमुळे लोक क्षणात श्रीमंत बनतात आणि एका क्षणात कंगाल. राजन, माझ्या वरदानामुळे तुझे राज्य परत संपन्न आणि समृद्ध होईल. तुझी प्रजा सुखी होईल आणि कधीही दुःख दारिद्र्य तुझ्याजवळ येणार नाही. राजा श्रीवत्सला वरदान देऊन शनिदेव आणि माता लक्ष्मी तिथून निघून गेले. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.